नमस्कार मंडळींनो, साटी कलारंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या घरातल्या आजी आजोबांची सकाळ कशी होते? अरे, एक कप चहा आणि 2 बिस्किटे दिली तरी बस असे ते अनेकदा म्हणतात ना। पण तुम्हाला माहित आहे की वयाच्या 60 नंतर त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी किती मोठी चूक ठरू शकते? आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तींसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तुमच्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राइब करून मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक पण आत्ताच करून द्या। तुम्ही पाहत आहात आपला हा खास व्हिडिओ जिथे आपण तुमच्या उत्तम आरोग्याची आणि आनंदी जीवनाची चर्चा करतो। मित्रांनो, जसे कॅलेंडरची पाने उलटतात आणि आपले वय वाढते, अगदी तसेच आपल्या शरीराच्या गरजाही खामोशीने बदलत असतात। अनेकदा आपण वयाच्या 60 वर्षे ओलांडल्यानंतरही तोच जुना रुटीन फॉलो करत राहतो। पण तुम्हाला माहित आहे का की या वयात तुमच्या आरोग्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली औषधाच्या डब्यात नसून तुमच्या दिवसाच्या पहिल्या ताटात म्हणजेच की तुमच्या सकाळच्या नाश्त्यात दडलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत की ज्येष्ठांसाठी सकाळचा नाश्ता हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून त्यांच्या डेली हेल्थ इन्शुरन्स का आहे। तसेच आपण अशा 4 मजबूत स्तंभाबद्दल आणि अस्सल घरगुती पर्यायाबद्दल बोलणार आहोत जे पचायला अतिशय हलको आणि पोषणामध्ये अव्वल आहे। आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की नाश्ता राजासारखा असायला पाहिजे, पण वैद्यकीय विज्ञान 60 वर्षावरील लोकांसाठी हा पर्याय नसून सक्तीचा मानला जातो। तर मग यामागची 5 भक्कम वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत समजून घेऊया। विज्ञान काय सांगते? 5 मुख्य कारणे। एक ब्लड शुगरचा रोलर कोस्टर रात्रीच्या 8 ते 10 तासाच्या झोपेनंतर आपले शरीर एक दीर्घ उपवासामधून जाते। वयानुसार शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स वाढू लागते। जर सकाळी लवकर उठून बराच वेळ काही खाल्ले नाही तर ऊर्जेच्या संकटातून वाचण्यासाठी शरीर कोर्टिसॉल म्हणजेच की स्ट्रेस हार्मोन सोडते आणि यामुळे रक्तातील साखर अचानक स्पाइक होते आणि सकाळचा एक पौष्टिक नाश्ता हा समतोल राखून ठेवतो। 2 सार्कोपेनियाशी लढा। तुम्ही लक्ष दिले आहे का? म्हातारपणी अनेकदा हात पाय बारीक होऊ लागतात, अशक्तपणा वाढतो आणि चालताना तोल जाऊ लागतो। याला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणतात। ज्येष्ठांचे शरीर प्रोटीन्सला तितक्या वेगाने प्रोसेस करू शकत नाही। सकाळी योग्य प्रोटीन्स न मिळाल्यास शरीर स्वतःच्या स्नायूंना खाऊन ऊर्जा मिळवण्यास सुरुवात करते। सकाळचा नाश्ता स्नायूंना एमिनो ऍसिडचे सुरक्षा कवच देते। 3 मेंदूची तरतरी आणि न्यूरो हेल्थ। आपल्या मेंदूला सुरळीत चालवण्यासाठी ग्लुकोजचा सतत पुरवठा आवश्यक असतो। संशोधन असे सांगते की जे ज्येष्ठ नाश्ता टाळतात त्यांच्यात सिटाइल कोलिनची पातळी कमी होते। परिणामी चिडचिड होणे, विस्मरण होणे आणि चक्कर येऊन पडण्याचा धोका वाढतो। 4 हाडांचे सिमेंट। वयाच्या या टप्प्यावर ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच की हाडे ठिसूळ आणि पोकळ होणे हा एक मोठा धोका असतो। विज्ञान सांगते की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शोषून घेण्याची शरीराची क्षमता सकाळच्या वेळी सर्वात अधिक असते। म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हासोबत कॅल्शियम युक्त नाश्ता तुमच्या हाडांना तुटण्यापासून वाचवतो। 5 मंदावलेल्या पचनक्रियेला चालना। 60 नंतर पोटात डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि ऍसिडस कमी तयार होऊ लागतात। सकाळचा घास पोटात गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स ऍक्टिव्हेट करतो आणि ज्याच्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते। याशिवाय व्हिटॅमिन B12, लोह आणि फोलेट सारखे सूक्ष्म पोषक घटक सकाळच्या हलक्या अन्नातून सर्वात सहज शोषले जातात। ज्येष्ठांच्या नाश्त्याची ताट कशी असावी? 4 मुख्य स्तंभ विज्ञानकर आपण समजून घेतले। पण आता प्रश्न येतो की ज्येष्ठांच्या नाश्त्यांची प्लेट कशी दिसायला हवी? लक्षात ठेवा, या वयात डाएट हा कोणताही एक ट्रेंड नसून एक उपचार आहे। तुमची प्लेट ही या 4 स्तंभावर उभी असली पाहिजे। स्तंभ 1 प्रोटीन। स्नायूंचे चिलखतक। जसे आपले वय वाढते आपले शरीर नाबोलिक रेजिस्टन्सचा शिकार होते। याचा अर्थ असा की ज्येष्ठांच्या स्नायूंची तीच ताकद टिकून ठेवण्यासाठी तरुणांपेक्षा जास्त प्रोटीनची आवश्यकता असते। प्रोटीन स्नायूंची झीज रोखते, त्यामुळे चालताना फिरताना तोल राहतो आणि पडण्याची भीती कमी होते। ज्येष्ठांना प्रत्येक जेवणात कमीत कमी 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन मिळायला हवे। तर मग त्याच्यासाठी काय खावे? तर अंड्याचा पांढरा भाग, घरचे ताजे पनीर,
सत्तूचे सरबत किंवा मूग डाळ. जर तुम्ही शाकाहारी असाल तर सोया किंवा टोफू हा एक उत्तम पर्याय आहे. स्तंभ 2 फायबर. वय वाढल्यानुसार आतड्यातील गती मंदावते, त्यामुळे बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या बनते. फायबर केवळ पोट साफ ठेवत नाही तर ते खराब कोलेस्ट्रॉल शोषून घेते. विरघळणारे फायबर हृदयासाठी चांगले आहे आणि न विरघळणारे फायबर पचनासाठी. काय खावे? तर कोंड्यासह घेतलेले गव्हाचे पीठ, ओट्स, चिया सीड, जवस आणि सालीसकट फळे. स्तंभ 3 कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडाचे सिमेंट. वयाच्या या टप्प्यावर हाडे पोकळ होऊ लागतात, पण नुसते कॅल्शियम खाऊन चालणार नाही. कॅल्शियम हाडांना घनता देते, पण व्हिटॅमिन डी ही जी चावी आहे ना, जी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्याची परवानगी देते. व्हिटॅमिन डी शिवाय तुमचे कॅल्शियम थेट शरीराबाहेर निघून जाते. बायो एबिलिटीची काळजी घ्या. नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते आणि ते ज्येष्ठसाठी पचायला अतिशय सोपे आहे. काय खावे? नाचणीचे पेज किंवा दालिया, फर्टिफाईड दूध, दही आणि बदाम. स्तंभ 4 व्हिटॅमिन B12, नसा आणि मेंदूची झीज. तुमच्या हातापायला मुंग्या किंवा झिंजिण्या येतात का? किंवा वस्तू ठेवून तुम्ही विसरून जातात का? ही व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. वय वाढते तसे पोटात ऍसिड कमी तयार होऊ लागते, ज्याच्यामुळे अन्नातून B12 शोषून घेणे शरीराला कठीण जाते. लाल रक्तपेशी आणि मज्जातंतूच्या संरक्षणासाठी B12 अनिवार्य आहे. याच्या कमतरतेमुळे अनेमिया आणि डिमेशिया सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. काय खावे? तर आंबलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, कमी फेट वाले दूध, पनीर. गरज पडल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने B12 सप्लिमेंट. माझा तुम्हाला खास सल्ला, तुमच्या नाश्त्याची प्लेट या 4 स्तंभावर उभी असली पाहिजे. यापैकी एकही काम कमकुवत झाला तर आरोग्याची इमारत डगमग होऊ शकते. सर्वोत्तम आणि चविष्ट रेसिपी आता पाहूया. या 4ही गोष्टी एकत्र करून आपण कोणते उत्तम रेसिपी तयार करू शकतो ते पाहूया. 1 पालक मूग डाळीचे धिंडे. मूग डाळ हे प्रोटीनचे पॉवर हाऊस आहे. यात थोडेसे किसलेले गाजर किंवा बारीक चिरलेली पालक घालून धिरडे बनवा. हे पचायला सर्वात हलके आहे. आता 2 भाज्या घातलेले नमकीन. दालिया हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा राजा आहे. हिरवा वाटाणा, गाजर आणि मूग डाळीच्या डाळीसोबत हे खिचडीसारखे शिजवा. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. 3 ओट्स आणि रव्याचा उपमा. ओट्स मध्ये असलेले बीटा गुलकन फायबर हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल साठी वरदान आहे. यात थोडेसे भाजलेले शेंगदाण्याचे कूट मिसळून खा. 4 उकडलेली मोड आलेली कडधान्य आणि अंडे. जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी मऊ उकडलेली अंडे किंवा व्हेज आमलेट बेस्ट आहे. आणि शाकाहारी लोकांसाठी मोड आलेले कडधान्यांना हलके बाफून घ्यावे, जेणेकरून चावायला आणि पचायला सोपे जाईल. आता पाहूया वैद्यकीय स्थिती अनुसार घ्यायची काळजी. प्रत्येक ज्येष्ठाचे शरीर आणि त्याची वैद्यकीय स्थिती वेगळी असल्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्या. जर मधुमेह असेल तर नाश्त्यात पांढरा ब्रेड, मैदा, क्लोनफ्लोर, साखरेला कायमचा निरोप द्या. नाचणीचा डोसा आणि बेसनचे धिरडे निवडा. जर उच्च दाब असेल तर नाश्त्यात मिठाचे प्रमाण अत्यंत कमी ठेवा. चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस, आले, कोथिंबीर किंवा काळी मिरी वापरा. पोटॅशियम साठी 1 पिकलेले केळ नक्की समाविष्ट करा. आता पाहूया कमकुवत दात. अनेक ज्येष्ठांचे दात कमकुवत असतात. त्यांना कोरडे पदार्थ देण्याऐवजी फळाची स्मूदी, दात व्हेजिटेबल सूप, कुस्करलेली पपई किंवा दुधात चांगले भिजवलेले मऊ दालिया द्या. हायड्रेशनचा नियम. केवळ अन्न नाही तर पाणी हे एक औषध आहे. दिवसाची सुरुवात 1 ग्लास कोमट पाण्याने करा. दिवसभरात ताक किंवा नारळ पाणी नक्की द्या. मित्रांनो, शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट, ज्येष्ठांसाठी सकाळचा नाश्ता हे फक्त पोषण नाही तर एक कनेक्शन देखील आहे. जेव्हा कुटुंबातले सदस्य त्यांच्या सोबत बसून 2 गप्पा मारत नाश्ता करतात तेव्हा त्यांचे मानसिक आरोग्य आणि भूक दोन्ही दुप्पट वाढतात. एकटेपणा सर्वात मोठा आजार आहे, त्याला आपल्या प्रेमाने दूर करा. जर तुम्हाला आजची ही वैज्ञानिक आणि व्यावहारिक माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करायला विसरू नका, कारण निरोगी राहणे हीच खरी आपली संपत्ती आहे. आरोग्याशी संबंधित असे ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.
तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.